कारच्या इंजिनाचा आवाज त्या शांत वातावरणात अधिक स्पष्ट ऐकू येत होता. नकळत त्याने रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं. मागे काहीच नव्हतं. त्याने पुन्हा समोर लक्ष दिलं. रस्ता पूर्णपणे रिकामा होता. तरीही काहीतरी वेगळं जाणवत होतं. जणू त्या परिसरात तो पूर्णपणे एकटाच नव्हता. ही केवळ थकव्याची भावना होती की आणखी काही, याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. दिल्ली कॅन्ट रोडवर प्रवेश करून काही मिनिटं झाली होती. रस्ता अजूनही तितकाच शांत होता. दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या झाडांच्या सावल्या कारच्या हेडलाईट समोर येत होत्या आणि काही क्षणांत पुन्हा अंधारात विरून जात होत्या. सुमितने एकदा घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे साधारण 2:40 नेव्हिगेशननुसार अजून काही वेळातच तो मुख्य महामार्गावर पोहोचणार होता. किमान त्याला तरी तसंच वाटत होतं. थकवा कमी व्हावा म्हणून त्याने कारमधील रेडिओचा आवाज थोडासा वाढवला. हलकी जुनी हिंदी गाणी सुरू होती, पण त्याचं लक्ष म्युझिककडे नव्हतंच. कारण काही वेळापासून त्याला एक विचित्र गोष्ट जाणवत होती. रस्ता संपतच नव्हता. जणू तो त्याच दिशेने पुढे जात होता.